हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. MPSC डेली PYQ डोस या नावानं आपण लेक्चर सिरीज बघत आहोत आणि या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण आतापर्यंत आयोगाने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत, सो ते जे काही प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी रोज 10 प्रश्न, सो पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने ते प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर स्वतंत्रपणे क्विज बॅच देखील सुरू केलेला आहे, ज्यामध्ये आपण ते जे काही प्रश्न आहेत ते आपण एकंदरीतच क्विज फॉर्ममध्ये आपण ते त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो आणि त्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केल्याच्यानंतर त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी बघतो आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण डे 68 या दिवशी जे काही अर्थशास्त्र या विषयाअंतर्गत प्रश्नांची जी काही 13वी सिरीज आपण त्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेलं होतं, सो ते प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो लेक्चरला थेट सुरू करूयात. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच केंद्र राज्य संबंध यामध्ये जे काही अर्थविषयक संबंध आहे आणि विशेषतः राज्यघटनेमध्ये अर्थविषयक ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत तर कोणत्या कलमांमध्ये कोणती तरतूद आहे ते या ठिकाणी त्यानुसार आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो एकंदरीतच STI मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न खालील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट काय दिलेलं आहे की राज्यघटनेच्या कलम 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना केली आहे का. त्यानंतर ब दिलेलं आहे कलम 275 नुसार राज्यांना अनुदाने दिली जातात. क दिलेलं आहे कलम 282 नुसार राज्य सरकारला कोणत्याही खाजगी उद्योजकांसाठी केंद्र सरकारकडून अनुदाने दिली जातात. ओके, सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. सॉरी, या ठिकाणी योग्य नाही तर अयोग्य शोधायचं आहे. ओके, सो या ठिकाणी पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय दिलेलं आहे फक्त अ आणि ब असत्य, त्यानंतर ब आणि क असत्य, तिसरा पर्याय आहे फक्त ब असत्य आणि चौथा पर्याय दिलेला आहे फक्त क असत्य. सो आपल्याला असत्य विधान शोधायचं आहे, इन द सेन्स चुकीचं विधान या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो या ठिकाणी जे काही अर्थविषयक आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींमध्ये काय दिलेलं आहे की कलम 275 अंतर्गत केंद्राकडून राज्यांना अनुदाने दिली जातात. ओके, सो केंद्र सरकारकडून राज्यांना अनुदाने दिली जातात त्याविषयीचे जे काही तरतूद आहे ते कलम 275 मध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं आहे. ओके, त्यानंतर कलम 279 अ लक्षात ठेवा, कारण या कलमांतर्गत GST परिषदेसंदर्भात ज्याला वस्तू व सेवा परिषद अशा पद्धती म्हटलं जातो, सो त्या संदर्भाने तरतूद केलेलं आहे. त्यानंतर आहे कलम 280 अंतर्गत वित्त आयोगाची स्थापना किंवा वित्त आयोग आणि कलम 281. ओके, या ठिकाणी 280 झालेलं आहे मात्र ते 280 नसून 281 आहे. ओके, सो कलम 281 अंतर्गत वित्त आयोगाच्या शिफारशी. ओके, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे कलम 282 नुसार केंद्र आणि राज्यांनी आपल्या महसुलातून केलेला खर्च. ओके, सो त्यांचा जे काही महसुली स्त्रोत आहेत त्या स्त्रोतातून जे काही खर्च केलेला आहे तर कोणत्या प्रकारचे खर्च त्यांच्या महसुली स्त्रोतातून केला जाऊ शकतो हे कलम 282 मध्ये आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी वेगवेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन नंतर वाचू शकता. यामध्ये लक्षात ठेवा कलम 285 नुसार केंद्राच्या मालमत्तेला राज्य सरकारच्या करातून सूट. ओके, समजा केंद्र सरकारचा एखादी मालमत्ता एखाद्या राज्यामध्ये असेल, ओके, ज्याला आपण पब्लिक एंटरप्राइसेस वगैरे केंद्र सरकारचे असतील, इंडियन रेल्वे असेल, सो इंडियन रेल्वे भारतीय वेगवेगळ्या राज्यातून जातो, सो त्यावेळेस त्या इंडियन रेल्वेला त्या राज्याकडून किंवा त्या राज्यांमधून इतर एंटरप्राइसेस किंवा पब्लिक जे काही इन्स्टिट्यूशन असतात किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन तर त्याला एखाद्या राज्यामध्ये जर आपली मालमत्ता स्थापन केलेली असेल तर त्यावेळी राज्य सरकारला कर भरावा लागतो. मात्र इंडियन रेल्वेला त्यासाठी कुठलाही कर राज्य सरकारला द्यावा लागत नाही, कारण ते केंद्र सरकारचं किंवा केंद्र सरकारचं ॲसेट आहे. ओके, सो त्या ॲसेटला यातून राज्य सरकारच्या करातून सूट दिलेलं असतं. ओके, सो कलम 285 मध्ये हे दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी 289 मध्ये राज्याची मालमत्ता, ज्याप्रमाणे केंद्राच्या मालमत्तेला राज्य करातून सूट असतं त्याचप्रमाणे राज्याच्या मालमत्तेला केंद्रीय करातून सूट असतं. हे कलम 289 मध्ये दिल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आहे कलम 292 मध्ये केंद्र सरकारने एखाद्या संस्थेकडनं किंवा राज्य सरकारकडून किंवा एखाद्या पब्लिक
किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे त्याकडून जर कर्ज उचल केलेली असेल तर त्या संदर्भाने कलम 292मध्ये दिलेलं आहे. आणि कलम 293मध्ये राज्यांनी वेगवेगळ्या संस्थेकडून किंवा वेगवेगळ्या फर्मकडून कर्ज घेऊ शकतात. तर कोणत्या कर्जांचा समावेश किंवा कशा पद्धतीने घेऊ शकतात हे कलम 293मध्ये दिल्याचे या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके. आता जर आपण प्रश्नाकडे आलं तर काय दिसून येतं, तर कलम 280मध्ये वित्त आयोगाची स्थापना केलेली आहे का, तर अ जे स्टेटमेंट आहे ते बरोबर असणार आहे. ओके. अ स्टेटमेंट बरोबर आणि आपल्याला असत्य शोधायचं आहे. ओके. सो चुकीच्या शोधायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी हे जे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 1 ते एलिमिनेट होणार आहे. त्यानंतर आहे ब स्टेटमेंटमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की कलम 275नुसार राज्यांना अनुदाने दिली जातात. सो हे बरोबर आहे का, तर कलम 275नुसार केंद्राकडून राज्यांना अनुदाने दिली जातात. सो ब या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके. त्यामुळे ब देखील बरोबर असल्या कारणाने या ठिकाणी ब दिलेलं आहे आणि असत्य दिलेलं आहे, चुकीचं आहे. या ठिकाणी ब आणि या ठिकाणी असत्य दिलेलं आहे, हे देखील चुकीचं असणार आहे. आणि पर्याय क्रमांक 3मध्ये देखील फक्त ब आणि ब दिलेलं आहे किंवा ब असत्य अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो हे देखील चुकीचं असणार आहे, कारण ब आपल्याला योग्य असल्याचे दिसून येतो. सो शिल्लक राहिलेला जो पर्याय आहे तो फक्त पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता क स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की कलम 282नुसार राज्य सरकारला कोणत्याही खाजगी उद्योजकांसाठी केंद्र सरकारकडून अनुदाने दिली जातात. सो अशा पद्धतीची जी तरतूद आहे ती कलम 282मध्ये दिल्याचे आपल्याला दिसून येतो का, तर या ठिकाणी बघू शकता कलम 282मध्ये केंद्र किंवा राज्याने आपल्या महसुली खर्चातून कशा पद्धतीने किंवा कोणत्या महसुलातून की जो काही खर्च होईल तर त्या संदर्भाने जी तरतूद दिलेली आहे ते कलम 282मध्ये दिल्याचे दिसून येतो. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचे असणार आहे, अर्थात असत्य असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त क असत्य या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी अर्थविषयक ज्या बाबी आहेत त्यावर प्रश्न विचारलेला आहे. ओके. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचे डॅश डॅश तत्व मांडले अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो ॲडम स्मिथ यांनी कोणत्या प्रकारचे तत्व मांडलेले आहेत, उत्पादकतेचे तत्व, लवचिकतेचे तत्व, विविधतेचे तत्व की समतेचे तत्व. ओके. सो कोणते तत्व या ॲडम स्मिथ यांनी मांडल्याचे दिसून येतो. ओके. सो जी काही स्टेट बोर्डची जी 12वीची स्टेट बोर्ड आहे त्यामध्ये त्या पुस्तकामध्ये या ॲडम स्मिथने वेगवेगळे जे काही कर प्रणाली संदर्भात जे तत्व सुचवले आहे त्या संदर्भात दिलेलं आहे. ओके. आणि त्या माहितीवरूनच आपण या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे त्यानुसार आपण हे जे प्रश्न आहे ते सॉल्व्ह करू शकतो. ओके. सो कराची तत्वे. आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाणारे ॲडम स्मिथ यांनी कराची जी काही रचना आहे किंवा कराची एकंदरीत 4 तत्वे सांगितलेली आहेत. कोणकोणते तत्व, समता किंवा समानतेचे तत्व, त्यानंतर आहे निश्चिततेचे तत्व, त्यानंतर आहे सोयीचे तत्व किंवा सोयीस्करतेचे तत्व आणि चौथा जे आहे त्याच्यामध्ये काटकसरीचे तत्व. असे 4 तत्व त्यांनी सांगितलेलं आहे. सो समता किंवा समानतेचे तत्व ॲक्च्युलीमध्ये या ठिकाणी आपल्याला समता किंवा समानतेचे नसून क्षमतेचे पाहिजे होतं. ओके. सो क्षमता अशा पद्धतीने पाहिजे होतं. सो क्षमतेचे तत्व पाहिजे होतं. मात्र आयोगाने देखील प्रश्न विचारताना पर्यायामध्ये समतेचे दिलेले आहे. स्टेट बोर्डमध्ये देखील आपल्याला या ठिकाणी समता किंवा समानतेचे तत्व दिलेलं आहे. ओके. सो बघूयात. प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैहिक क्षमतेनुसार, ओके, सो त्याची जी काही कॅपॅसिटी आहे किंवा कॅपेबिलिटीज आहे त्यानुसार त्याने शासनाकडे कर भरावा अशा पद्धतीने जेव्हा कराची तत्वे या संदर्भाने ॲडम स्मिथने उल्लेख केला तर त्यामध्ये समता किंवा समानतेचे तत्व याचा जो काही त्यांनी या समतेचे किंवा समानतेचे तत्वाविषयी बोललेलं आहे. ओके. सो या ठिकाणी गरिबांच्या तुलनेत श्रीमंतांनी अधिक कर द्यावा अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. ओके. आता यामध्ये जर समता किंवा समानतेचे तत्व आपण बघितलं तर त्याच्यामध्ये गरिबांच्या तुलनेत श्रीमंतांनी अधिक कर द्यावा असं हे बसेल का, तर नाही, कारण समानतेचे तत्व यांनी गरीब असो की श्रीमंत सर्वांना समान कर अशा पद्धतीने ठरेल. मात्र ॲक्च्युलीमध्ये समता किंवा समानतेचे तत्व नसून ते क्षमतेचे तत्व आहे. ओके. क्षमतेचे तत्व म्हणजे एखाद्याची जी क्षमता आहे तर त्यानुसार त्याने कर भरावा अशा पद्धतीने ते दिलेलं आहे. हो. ओके. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे निश्चिततेचे ते तत्व. ओके. सो या ठिकाणी दिलेलं आहे की करदात्याला आपल्याला किती व कोणत्या वेळी कर किंवा कोणत्या स्वरूपात शासनाला कर द्यायचा आहे
त्याविषयी माहिती असणे किंवा पूर्वज्ञान असणे आवश्यक असले पाहिजे. अशा पद्धतीने जे तत्व आहे ते त्यांनी निश्चिततेचे तत्व म्हणून त्यांनी सुचवलेले आहे. त्यानंतर सोयीस्करचे तत्व, ज्यामध्ये कर भरताना करदाराला कर भरणे सोयीचे द्यावे अशा पद्धतीने कराची रचना करण्यात किंवा कराची जी काही पद्धती आहे ते गव्हर्नमेंटने करावी अशा पद्धतीने त्यांनी हे सोयीस्करचे चे तत्व त्यांनी सुचवलेलं आहे. त्यानंतर आहे काटकसरीचे तत्व. ओके, सो काटकसरीचे तत्व म्हणजे काय, तर कर वसुलीचा खर्च किमान असला पाहिजे आणि जर कर वसुलीपैकी अधिकाधिक भाग कर वसुलीसाठी जर खर्च होत असेल तर तो कर आदर्श मानला जात नाही. ओके, एखाद्या संदर्भाने आपण जेव्हा गव्हर्नमेंट कर वसूल करत असेल तर त्या संदर्भात जे काही वेगवेगळ्या कर वसुलीसाठी लागणारे जे मनुष्यबळ आहेत किंवा वेगवेगळे यंत्रणा आहेत त्यावरच जास्त खर्च करत असेल आणि त्या तुलनेत जर कर कमी प्रमाणामध्ये जमा होत असेल तर त्याला आपण आदर्श कर मानलं जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सुचवलेलं आहे. ओके, सो 4 तत्व लक्षात ठेवा. क्षमतेचे तत्व, निश्चिततेचे तत्व, त्यानंतर सोयीस्करतेचे तत्व आणि काटकसरीचे तत्व. या ठिकाणी पर्याय दिलेला आहे समतेचे तत्व, पर्याय क्रमांक 4. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की सेज संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, आता बरेच जण विचारत होते की नेमका आपण कोणते प्रश्न घेत आहोत. तर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्यानंतर कंबाईन पूर्व परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि इतर जे काही परीक्षा झालेल्या आहेत. ओके, ज्यामध्ये टेक्निकल असतील, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा असेल किंवा वन सेवा पूर्व परीक्षा, कृषी सेवा पूर्व परीक्षा. सो ते जे काही एकंदरीत प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी विषयनिहाय दर दिवशी 10 प्रश्न आपण घेतो आहोत. ओके, सो यामध्ये फक्त राज्यसेवेचा प्रश्न कंबाईनला येणार नाही अशा पद्धतीने या आयोगाचं होत नसतो. ओके, सो राज्यसेवेचे जे काही बरेच प्रश्न आतापर्यंत कंबाईनमध्ये रिपीट झालेला आहे किंवा कंबाईनचा एखादा जर प्रश्न असेल तो राज्यसेवेमध्ये आपल्याला दिसून येतो आहे. ओके, त्यामुळे अशा आपण डिफरन्शिएट नाही करू शकत. सो लक्षात घ्या, आपण पूर्ण म्हणजे जे काही संपूर्ण आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत ते आपण या ठिकाणी घेतो आहोत. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नामध्ये आपल्याला सेज कायदा संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सेज कायदा 2005 ची प्रमुख उद्दिष्टे. ओके, सो लक्षात घ्या, प्रमुख उद्दिष्ट विचारलेलं आहे. केवळ उद्दिष्टे असतात त्यामध्ये आपण फक्त जे काही उद्दिष्ट जर आपण विचारलेलं असतं तर त्यामध्ये बऱ्याच उद्दिष्टांचा आपण समावेश करू शकतो. मात्र प्रमुख उद्दिष्टांमध्ये जे काही मुख्य आहेत, ज्यासाठी हा जो काही सेज कायदा आणला गेलेला आहे त्या अनुषंगाने किंवा त्याचा विचार करून आपल्याला योग्य उद्दिष्ट कोणते ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, पर्याय दिलेला आहे अविधान, वस्तू आणि सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, त्यानंतर आहे व्यापारावरील निर्बंध काढणे, निर्यात मर्यादित करणे, देशी आणि विदेशी स्रोतापासून गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे. सो सेज कायदा स्थापन करण्यामागे प्रमुख उद्दिष्टे कोणती होती. ओके, आता सेज संदर्भाने या ठिकाणी जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते बघू शकता. आता जो काही सेज स्थापनेचा जो काही निर्णय आहे तो सर्वप्रथम 1 एप्रिल 2000 रोजी ते सेज जे काही ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन, ओके, विशेष आर्थिक क्षेत्र म्हणत असतो. सो या संदर्भाने पहिल्यांदा निर्णय कधी घेण्यात आला तर 1 एप्रिल 2000 नुसार हे जे काही सेज आहे ते वेगवेगळ्या देशाचा जे काही औद्योगिक केंद्र आहे त्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. ओके, यामध्ये परदेशी गुंतवणुकीस वाढवणे आणि निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक व त्रासमुक्त वातावरण निर्माण करणे हे या सेजचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ओके, सो लक्षात घ्या, परदेशी गुंतवणूक वाढवणे आणि निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक आणि त्रासमुक्त वातावरण प्रदान करणे हे या सेजचे प्रमुख उद्दिष्ट आहेत. आता अशा पद्धतीच्या स्टेटमेंट आपल्या पर्यायात दिलेलं आहे का, तर नक्कीच दिलेलं आहे. जे स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की वस्तू आणि सेवांच्या निर्यातीस प्रोत्साहन. आपण बघितलेलं आहे की निर्यात प्रोत्साहन या सेज स्थापनेमागे किंवा सेज कायदा आणण्यामागे किंवा सेजच्या स्थापनेमागे प्रमुख उद्दिष्ट दिसून येतं. त्यामुळे तर आपल्या पर्यायामध्ये 100% असणार आहे. ओके, त्यानंतर आहे व्यापारावरील निर्बंध काढून घेणे प्रमुख उद्दिष्ट आहे का, प्रमुख नाही, निर्बंध काढून घेणे असं नाही आहे. तर व्यापारावर काही निर्बंध स्टील आपल्याला सेज असणाऱ्या प्रदेशामध्ये दिसून येतो. मात्र काही जे व्यापार आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये वस्तू निर्यात करत आहेत किंवा जे कंपनी आहेत त्या अशा कंपन्यांना त्यामध्ये सूट देण्यात येतो. ओके, सो या ठिकाणी हे जे असणारा जो विधान दिलेलं आहे ते असणार नाही. त्यानंतर निर्यात मर्यादित करणे. आता निर्यात
आपण मर्यादित करू शकतो का? तर निर्यात मर्यादित करण्यासाठी हे जे काही सेज आहे ते आणलं गेलेलं आहे का ते निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी. त्यामुळे क जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं असणार आहे. ड स्टेटमेंट दिलेलं आहे देशी आणि विदेशी स्त्रोतापासून गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले. सो हे जे काही गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे हे या सेजच्या स्थापनेमागे प्रमुख उद्दिष्ट किंवा प्रमुख कारण असल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी ते दिलेलंही आहे. तुम्ही बघू शकता परदेशी गुंतवणुकीस वाढवणे आणि निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता आणि जे काही त्रासमुक्त वातावरण तयार करणे. इन द सेन्स वस्तू व सेवाच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे. सो अ आणि ड. ओके, अ आणि ड या ठिकाणी योग्य असणार आहे. प्रमुख उद्दिष्ट आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आता से संदर्भाने या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. यासाठी स्वतंत्रपणे विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम कायदा 2005 लागू करण्यात आला आणि ते जी काही ॲक्च्युअल अंमलबजावणी आहे ती 10 फेब्रुवारी 2006 रोजी या दिवसापासून सेस संदर्भाने जो काही कायदा आलेला होता त्या कायद्याची अंमलबजावणी 10 फेब्रुवारी 2006 पासून लागू झालेली आहे. ओके, आयोगाने याच्यावर देखील प्रश्न याआधी विचारण्यात आल्याचे आपण बघितलेलं आहे. सो सध्याचा जर विचार केला तर तामिळनाडूमध्ये एकूण 40 सेज आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे कर्नाटक 31 आणि त्यानंतर महाराष्ट्र 30. सो अशा पद्धतीने सेस संदर्भाने या ठिकाणी आपण माहिती बघितलेलं आहे. ओके, सो जे काही इतर इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही नंतर रीड करू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच पंचवार्षिक योजना संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक वृद्धी यावर कोणत्या पंचवार्षिक योजनेत भर देण्यात आला अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2017. 8वी पंचवार्षिक योजना, 9वी पंचवार्षिक योजना, 10वी पंचवार्षिक योजना की 11व्या पंचवार्षिक योजनेत सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक वृद्धी अशा पद्धतीने कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भर देण्यात आलेला आहे. सो ही जी काही पंचवार्षिक योजना आहे ती एकंदरीत 9वी पंचवार्षिक योजना आहे. ओके, ऑलरेडी आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेसंदर्भात जेव्हा आपण पंचवार्षिक किंवा इकॉनॉमिक संदर्भाने जी काही आपण रिव्हिजन सिरीज आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी पंचवार्षिक योजनेसंदर्भात सविस्तर लेक्चर बघितलेलं आहे. ओके, सो 2 पार्टमध्ये ते लेक्चर आहे, ते तुम्ही नक्की जाऊन बघा. पंचवार्षिक संदर्भाने जे काही येणारा प्रश्न आहे ते तुमचा नक्की 100% सॉल्व्ह होणार आहे. ओके, सो 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला एकंदरीत त्याचा कालावधी जर विचारला तर 1 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2002. ओके, 97 ते 2002 या दरम्यान 9वी पंचवार्षिक योजना राबवण्यात आलेली होती. अध्यक्ष होते अटल बिहारी वाजपेयीजी आणि उपाध्यक्ष के.सी. पंत. या योजनेचा जो काही मुख्य भर होता किंवा योजनेचं नावच सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. ओके, जे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की सामाजिक न्याय व समतेसह वृद्धी कोणत्या पंचवार्षिक योजनेत दिलेलं आहे तर हे आहे 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये, ज्याचं नावच होतं की सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढ. अशा पद्धतीने या सामाजिक न्याय व समानतेसह आर्थिक वाढीवर या पंचवार्षिक योजनेवर देण्यात आलेला होता. सोबतच मुख्य भर कृषी व ग्रामीण विकासास प्राधान्य देणे हे या पंचवार्षिक योजनेचे मुख्य भर किंवा मुख्य उद्दिष्ट होते असं आपण म्हणू शकतो आहोत. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 9वी पंचवार्षिक योजना. आता इतर तुम्ही बघू शकता या योजनेचे जे काही उद्दिष्ट होते ते आर्थिक वार्षिक वृद्धी दर 7% गाठणे होते, मात्र साध्य जे आहे ते 5.6% आहे. ओके, GDP आधारित 5.6% एवढंच वृद्धी दर साध्य झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, एकंदरीत ही जी काही 9वी पंचवार्षिक योजना आहे ती अपयशी किंवा अयशस्वी झालेली योजना म्हणू शकतो वृद्धी दराच्या बाबतीत. त्यानंतर काही महत्त्वाच्या योजना दिलेल्या आहेत ज्यामध्ये अन्नपूर्णा योजना. ओके, 1 एप्रिल 2000 मध्ये सुरू झालेल्या. ओके, निराधार वृद्धांना 10 किलो अन्नधान्य देणे. त्यानंतर अंत्योदय योजना 26 डिसेंबर 2000 रोजी सुरू झालेली अंत्योदय योजना आहे. BPL लोकांसाठी अन्न सुरक्षा प्रदान करणे. त्यानंतर स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1 डिसेंबर 1997. समग्र आवास योजना, स्वर्ण जयंती ग्राम समृद्धी योजना 1999 मध्ये. सो असे जे काही महत्त्वाचे योजना यामध्ये PM ग्रामोदय योजना आपल्याला दिसून येतात 2000 ते 2001च्या दरम्यान झालेला. ओके, ज्यामध्ये आरोग्य, पोषण, शिक्षण, गृहनिर्माण, पेयजल, विद्युतीकरण असे जी काही मानव विकासाची जी साधने आहेत त्याचा विचार या PM ग्रामोदय योजनेमध्ये करण्यात आलेला होता. ओके, त्यानंतर ग्राम सडक योजना आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 25 डिसेंबर 2000 रोजी सुरू झालेला. सो असे जे काही वेगवेगळ्या योजना आहेत ते तुम्ही नंतर वाचू शकता. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे
9वी पंचवार्षिक योजना. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो आहोत. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच दारिद्र्य संदर्भाने या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. सापेक्ष गरिबीच्या दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणते निकष विचारात घेतले जातात. ओके, जे काही दारिद्र्याचे दोन मुख्य प्रकार पडतात, एक आहे सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. ज्याला सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर रिलेटिव्ह पॉवर्टी आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी. सो त्या दारिद्र्याच्या प्रकारातील जे काही सापेक्ष दारिद्र्य आहे त्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, काय दिलेलं आहे की अ विधान दिलेलं आहे दरडोई उपभोग खर्च, ब पोषक आहार मूल्य, क विविध गटांमध्ये उत्पन्न वितरण आणि चौथा आहे उत्पन्नाची पातळी. ओके, सो कोणते निकष सापेक्ष दारिद्र्य काढताना विचारात घेतले जातात. ब आणि क, ब आणि ड, क आणि ड, अ आणि ड. सो कोणता पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. आता दारिद्र्याचे जे काही आपण दारिद्र्यविषय जे प्रकरण अभ्यासतो तर त्याच्यामध्ये दारिद्र्याचे 2 प्रकार आपल्याला दिसून येतात. एक आहे निरपेक्ष दारिद्र्य आणि दुसरा आहे सापेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य संदर्भात या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. सो मी थोडक्यात सांगतो निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे जेव्हा किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी आपल्याजवळ किमान उत्पन्न नसतो किंवा किमान उत्पन्नाचा जो अभाव असतो तर त्याला ॲब्सोल्यूट पॉवर्टी किंवा निरपेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. आता जे काही किमान मूलभूत गरजा म्हणजे काय तर ज्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा, त्यानंतर आहे शिक्षण आणि आरोग्य, हे जे काही 5 मूलभूत गरजा आहेत तर त्या 5 मूलभूत गरजा योग्य प्रकारे किंवा त्या 5 मूलभूत गरजा प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक इन्कम नसेल, आवश्यक जे काही रेव्हेन्यू किंवा महसूल स्रोत प्राप्त होत नसेल, सो त्यावेळेस आपण या ॲब्सोल्यूट पॉवर्टीमध्ये आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी काढला जातो आहे. ओके, सो ॲब्सोल्यूट पॉवर्टी अशा पद्धतीने विचारात घेतला जातो. याच्यामध्ये एक विशिष्ट दारिद्र्य रेषा निश्चित केली जाते आणि ते जे काही दारिद्र्य रेषा आहे ते विशेषतः उष्मांक आधारित किंवा कॅलरी निकषावर आधारित हे दारिद्र्य रेषा निश्चित केली जाते, ज्यामध्ये किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी किमान खर्च किती करावा लागेल याचा विचार केला जातो. ओके, ज्याचा उपभोग खर्च आणि उत्पन्न कमी अशा पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे एखाद्याचा जर उपभोग खर्च किंवा उत्पन्न कमी असेल तर तो जो काही व्यक्ती आहे किंवा व्यक्ती गटातील जो कुटुंब आहे तो दारिद्र्य मानला जाते. सो याला निरपेक्ष दारिद्र्य म्हटलं जातं. थोडक्यात काय तर जेव्हा किमान मूलभूत गरजा भागवण्यासाठी जेव्हा आपल्याकडे किमान उत्पन्नाची जी पातळी आहे ती कमी असते किंवा उत्पन्न कमी असतो तर त्याला आपण ॲब्सोल्यूट पॉवर्टी किंवा निरपेक्ष दारिद्र्य म्हणत असतो. आता सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय जे या प्रश्नात विचारलेलं आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाची वाटणी जेव्हा लोकांमध्ये कशा प्रकारे झालेली आहे आणि त्यानुसार समाजातील सामाजिक कल्याण बऱ्याच प्रमाणावर अवलंबून असतो. ओके, दारिद्र्य ही वस्तुतः एक सापेक्ष संकल्पना असल्याचे बऱ्याच अर्थतज्ज्ञांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. देशातील इतर लोकांच्या तुलनेत व्यक्तीचे जेव्हा उत्पन्न विचारात घेऊन जेव्हा एखाद्या दारिद्र्याची मोजमाप महत्त्वाची जी काही तुलनात्मक दृष्ट्या दारिद्र्याची मोजमाप केली जाते तर त्याला आपण रिलेटिव्ह पॉवर्टी म्हटलं किंवा म्हणत असतो. ओके, सो थोडक्यात काय तर जेव्हा व्यक्तीचं उत्पन्न इतर व्यक्तीच्या उत्पन्नाच्या तुलनेत किती कमी किंवा किती जास्त आहे, सो अशा पद्धतीने जेव्हा दारिद्र्याचे जो मोजमाप केला जातो तर त्याला आपण सापेक्ष दारिद्र्य म्हणत असतो. ओके, आता या ठिकाणी ॲब्सोल्यूट पॉवर्टी ज्याला निरपेक्ष दारिद्र्य ॲब्सोल्यूट पॉवर्टी. ओके, आणि या ठिकाणी रिलेटिव्ह पॉवर्टी सापेक्ष दारिद्र्य. सो या ठिकाणी जर विचारात गेलं ॲब्सोल्यूट दारिद्र्य तर कोणत्या देशांमध्ये विचारात घेतला जातो तर विकसनशील किंवा अविकसित देशांमध्ये. विकसनशील किंवा अविकसित. ओके, भारत झालं, त्यानंतर आहे इतर देश, आफ्रिकेतील देश, अशा जे विकसनशील देश आहे. ओके, इतर आपले जवळपासचे देश आहे नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, चायना या अशा देशांमध्ये या ॲब्सोल्यूट पॉवर्टीच्या दारिद्र्य रेषेसाठी मोजमाप केला जातो. तर रिलेटिव्ह दारिद्र्यामध्ये जे काही महत्त्वाचे विकसित देश आहेत, ओके, विकसित देश त्यांचा विचार केला जातो. फ्रान्स, UK, अमेरिका. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. आता याच्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्यामध्ये काय ठरवलं जातं तर एक दारिद्र्य लाईन, पॉवर्टी लाईन ठरवलं जातो की दिवसातील, ओके, सो दिवस असेल किंवा मंथ असेल, दिवसातील
₹100 खर्च करणारा किंवा ₹100 अधिक खर्च करणारा व्यक्ती दारिद्र्य रेषेच्या वर आहे. ओके. सो अशा पद्धतीने दारिद्र्याचे निकष ठरवला जातो. मात्र रिलेटिव्ह दारिद्र्यामध्ये एचे जे उत्पन्न आहे ते बी पेक्षा कितीने जास्त आहे किंवा कितीने आहे, तेव्हा या दोघांमध्ये जेव्हा कंपॅरिझननुसार जी दारिद्र्य मोजमाप केली जाते तर त्याला आपण रिलेटिव्ह दारिद्र्य म्हणत असतो. ओके. समजा अमेरिकेमध्ये USA असं विचारात घेतलं की एका महिन्यामध्ये जर ए $200 कमवत असेल, ओके, सो $200 कमवत असेल आणि बी फक्त $150 कमवत असेल, सो बी हा सापेक्ष गरीब आहे. कोणापेक्षा? तर ए पेक्षा बी हा सापेक्ष गरीब आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी मोजमाप केली जाते. एकंदरीतच काय, तर थोडक्यात उत्पन्न गटाच्या आधारे किंवा विविध गटांमध्ये जेव्हा उत्पन्नाचे वितरण होते आणि त्यानुसार दारिद्र्यामध्ये आपल्याला तफावत दिसून येतात, तर त्यानुसार ही सापेक्ष दारिद्र्य किंवा सापेक्ष गरिबी काढल्या जातो आहे. ओके. सो या ठिकाणी तेच दिलेलं आहे. उत्पन्नाच्या वाटणीत मोठ्या प्रमाणावर विषमता असली तरी सामाजिक कल्याणाची जी पातळी असते ती अल्प असते. ओके. सो जेव्हा उत्पन्न गटानुसार लोकसंख्येची विभागणी करून उच्च उत्पन्न गटातील लोकांच्या राहणीमानाची तुलना कमी उत्पन्न गटाच्या राहणीमानाच्या असणाऱ्या लोकांसोबत केली जाते, तेव्हा अशा वेळेस त्याला सापेक्ष दारिद्र्य म्हटलं जात आहे. ओके. सो जर आपण प्रश्नाकडे आलं तर प्रश्नामध्ये काय दिसून येतो, तर या ठिकाणी बघू शकता, सापेक्ष दारिद्र्याच्या तुलनेत कोणते निकष विचारात घेतले जातो. दरडोई उपभोग खर्च विचारात घेतला जातो का, तर उपभोग खर्च हा निरपेक्ष दारिद्र्यामध्ये विचार घेतला जातो. आहार मूल्य किती कॅलरीज निकष पाहिजे हे देखील निरपेक्ष दारिद्र्य ॲब्सोल्यूट जे आपल्या देशामध्ये मोजमाप केले त्यामध्ये विचारात घेतला जातो. त्यानंतर आहे विविध गटांमध्ये उत्पन्नाचे वितरण, हे आपल्याला रिलेटिव्ह पॉवर्टीमध्ये म्हणजे सापेक्ष दारिद्र्यामध्ये विचारात घेतला जातो आणि उत्पन्नाची जी पातळी आहे ते देखील या रिलेटिव्ह पॉवर्टीमध्येच विचारात घेतल्या जात असल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यामुळे फक्त क आणि ड या ठिकाणी योग्य पर्याय असणारा जो काही पर्याय दिलेला आहे तो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय किंवा योग्य उत्तर असणार आहे. ओके. सो अशा पद्धतीने दारिद्र्य संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नात काय दिलेलं आहे, तर या ठिकाणी सार्वजनिक भौतिक उत्पन्नाची, ओके, जे काही युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हटलं जातं, तर त्या संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सार्वजनिक मूलभूत उत्पन्नाची भारतासाठीची संकल्पना खालीलपैकी कोणत्या अर्थतज्ज्ञाने मांडलेली आहे. अशा पद्धतीने वनसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. PR ब्रह्मानंद, AK सेन, प्रणब वर्धन की जगदीश भगवती. सो कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने भारतासाठीची किमान मूलभूत किंवा सार्वजनिक मूलभूत उत्पन्न, ज्याला युनिव्हर्सल बेसिक इन्कम, ओके, UBI अशा पद्धतीने म्हटलं जातं. सो UBI संदर्भात भारतासाठी कोणी संकल्पना मांडलेली आहे. ओके. सो लक्षात घ्या. आता युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे काय, तर जेव्हा सरकारी कार्यक्रमाची संकल्पना किंवा सरकारची जर एखादी योजना सर्वांसाठी बेसिक इन्कम प्राप्त करून देण्यासंदर्भात असेल, ओके, आयदर तो एखादा व्यक्ती आहे जो रोजगारीत आहे किंवा एखादा व्यक्ती जर नोकरीवर असेल आणि त्याला त्या नोकरी व्यतिरिक्त इतर इन्कम जे इतर गरिबांना किंवा दुर्बल घटकांना जे प्राप्त होतात ते देखील प्राप्त होत असेल, म्हणजे युनिव्हर्सल सर्वांसाठी जेव्हा सरकार एक विशिष्ट रक्कम दर महिन्याला किंवा दर दिवसाला प्रत्येक भारतीय नागरिकांच्या अकाउंटमध्ये जेव्हा पाठवत असेल किंवा ते जे काही अमाऊंट आहे, क्रेडिट आहे ते करत असेल, सो अशा वेळेस त्याला युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हटलं जातं आहे. ओके. सो थोडक्यात काय, तर सरकारी कार्यक्रमांची संकल्पना ज्यामध्ये प्रत्येक प्रौढ नागरिकाला नियमितपणे ठराविक रक्कम मिळत असते, सो त्याला आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणत असतो. ओके. आता या संदर्भात भारतामध्ये दोन जे काही अर्थशास्त्रज्ञ होते, ज्यामध्ये गॉय स्टँडिंग आणि प्रणब वर्धन. ओके. सो प्रणब वर्धन हे भारतातील अर्थतज्ज्ञ आहेत. सो यांनी भारतासाठी अशा पद्धतीची सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची संकल्पना असायला हवी अशा पद्धतीची जी काही शिफारस आहे त्यात यावेळेस म्हणजे साधारणतः 2010च्या जे काही 2010मध्ये त्यांनी सुचवलेलं होतं. ओके. सो भारतासाठी जी काही अर्थसंकल्प किंवा या संकल्पनेची जी काही शिफारस आहे ते कोणी केलेली आहे, तर सार्वभौमिक मूलभूत जी काही उत्पन्न आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम त्याची शिफारस कोणी केलेली आहे, तर प्रणब वर्धन यांनी केल्याचं दिसून येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. आता इतर जे काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके. सो युनिसेफ सारख्या संस्थांनी भारतातील मध्य प्रदेशात यापूर्वी 2010मध्ये
UBI सारखी पायलट प्रोग्राम सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो मध्य प्रदेशमध्ये अशा पद्धतीचे जे काही युनिव्हर्सल बेसिक प्रोग्राम आहे किंवा युनिव्हर्सल बेसिक इन्कम प्रोग्राम आहे ते सुरू केलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच योजनेसंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. RGGY. ओके, सो RGGVY. ओके, आता याचा जर फुल फॉर्म आपल्याला माहिती असेल तर या प्रश्नाविषयी आपण योग्य पद्धतीने योग्य पर्यायापर्यंत कदाचित पोहोचू शकतो. ओके, मात्र जर नसेल तर आपण त्या प्रश्नाचं योग्य पर्याय जे आहे ते आपण पोहोचू शकणार नाहीत. आता RGGVY म्हणजे काय, तर राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना अशा पद्धतीने या जे काही RGGVY अशा पद्धतीने जी लेटर दिलेलं आहे त्याचं या ठिकाणी फुल फॉर्म होत आहे. सो या योजने किंवा ही जी काही योजना आहे ते भारत सरकारने एप्रिल 2005 मध्ये सुरू केलेल्या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट काय होते. ओके, सो या योजनेचे महत्त्वाचे उद्दिष्ट काय होते. शहरी संसाधन प्रकल्पांमध्ये खाजगी भागीदारी प्रोत्साहन दिले. त्यानंतर भारतामध्ये विजेचा वार्षिक दरडोई वापर वाढविणे. त्यानंतर आहे सर्व ग्रामीण घरांना वीज उपलब्ध करून देणे. चौथा आहे ग्रामीण संसाधनांचा विकास करणे. ओके, सो कोणता पर्याय योग्य असणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना अर्थात RGGVY. ओके, सो राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना ज्याला राजीव गांधी विद्युतीकरण कार्यक्रम देखील म्हटलं जातं, ही एप्रिल 2005 मध्ये सुरू झालेली योजना आहे. आणि या योजनेअंतर्गत देशातील सर्व ग्रामीण भागामध्ये सर्व घरांमध्ये ग्रामीण वीज पुरवठा करणे किंवा ग्रामीण भागात वीज पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या संदर्भात ही जी काही योजना आहे ती एक केंद्र पुरस्कृत योजना म्हणून दिसून येतो आहे. ओके, सो सर्व ग्रामीण घरांना वीज उपलब्ध करून देणे या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. सो अशा पद्धतीने या ठिकाणी योजनेवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेलं होतं. पुढे जाऊयात. पुढचा एकंदरीत प्रश्न आहे चलनवाढी संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो खालील कोणते विधान बरोबर आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. शासकीय खर्चातील वाढीमुळे किंवा वाढीमुळे भाववाढ निर्माण होतो काय. त्यानंतर आहे खाजगी खर्चात वाढ झाल्यामुळे भाववाढ निर्माण होतो. भाववाढ म्हणजे काय, इन्फ्लेशन ज्याला आपण चलनवाढ देखील म्हणत असतो. ओके, सो भाववाढ शासकीय खर्चात वाढ झाल्यामुळे होतो का, खाजगी खर्चात वाढ झाल्यामुळे होतो का, तर नक्कीच या दोन्हींचा समावेश या चलनविषयक किंवा चलनवाढीच्या संदर्भात आपण कारणे म्हणून याचा विचार करू शकतो. ओके, आता चलनवाढीची कारणे आपण जर विचारात घेतलं तर दोन कारणांमुळे चलनवाढ दिसून येतो आहे. ओके, एक तर मागणीच्या बाजूने होणारी चलनवाढ आणि दुसरा आहे पुरवठ्याच्या बाजूने होणारी चलनवाढ. आता मागणीच्या बाजूने होणारी चलनवाढमध्ये कोणत्या चलनवाढीचा समावेश आहे, ज्याला मागणी ताणजन्य चलनवाढ ज्याला डिमांड पुल इन्फ्लेशन अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे. ओके, सो मागणी एकंदरीत वाढल्यामुळे जेव्हा बाजारपेठेमध्ये मागणी प्रचंड वाढल्याने जेव्हा वस्तुतः एखाद्या वस्तू व सेवांच्या जेव्हा किमती वाढतात तर त्याला आपण मागणीजन्य किंमत वाढ म्हणत असतो. ओके, आता मागणी कशामुळे वाढत असतो तर लोकांच्या खर्चात जेव्हा वाढ होतो. ओके, अर्थात खाजगी खर्चामध्ये जेव्हा वाढ होतो त्यामुळे मागणी किंवा चलनवाढ होत असतो. सरकारी खर्चात वाढ होतो. ओके, गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना किंवा नागरिकांना अनुदान देत असतो किंवा एखादी योजना सुरू करून त्या योजनेच्या माध्यमातून बेनिफिट्स प्रदान करत असतो. जसं PM किसान योजनेसारख्या जे काही योजना आहेत त्यामध्ये केंद्र सरकार दर वर्षाला साधारणतः 6,000 रुपये 3 इन्स्टॉलमेंटमध्ये देत असतो. सो त्यामुळे काय होतं तर लोकांकडे किंवा शेतकऱ्यांकडे जी काही अमाऊंट आहे ते अमाऊंट जमा झाल्या कारणाने त्यांना ते जी काही जो खर्च आहे तर तो खर्च वाढत असतो. ओके, शेती संदर्भात वेगवेगळ्या खर्च असतील किंवा इतर खर्च देखील ते त्या जे काही अमाऊंट आहे त्यामधून खर्च करू शकतात. सो एकंदरीत सरकारी खर्चात वाढ झाल्यामुळे देखील चलनवाढ होऊ शकतो. पत निर्मितीमुळे होणारी वाढ. ओके, क्रेडिटसाठी जे काही व्यापारी बँका आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने लोन प्रदान करत असतात आपल्या कंझ्युमर किंवा कस्टमर लोकांना, किंवा अर्थात ग्राहकांना. सो अशा वेळेस देखील जेव्हा एखादा ग्राहक जो व्यापारी बँकेचा ग्राहक आहे, कमर्शियल बँकेचा ग्राहक आहे, सो तो जर व्यापारी बँकेमध्ये लोनसाठी जात असेल. ओके, तर त्याला लोन प्राप्त झाल्याने
त्याचा जो काही खर्च करण्याची जी प्रवृत्ती आहे ती वाढत असते. ओके. सो लोन घेऊन तो घरी थोडी बसणार आहे. तर त्याचा जो कुठल्यातरी जे काही वस्तू व सेवांसाठी तो खर्च करेल आणि त्यामुळे खर्च केल्यामुळे काय होतं तर त्या पर्टिक्युलर वस्तू व सेवांच्या मागणीमध्ये वाढ झालेली असते आणि अशा वेळेस त्या वस्तू व सेवांच्या किमती वाढत असतात. सो त्यालाच देखील मागणीजन्य वाढ म्हणत असतो. काळा पैसा मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनीमुळे आणि लोकसंख्या वाढल्याने जे काही जे चलनवाढ होत असतो सो त्याला मागणीजन्य किंवा ताणजन्य चलनवाढ म्हणत असतो. ओके. त्यानंतर आहे पुरवठा कमी झाल्याने. पुरवठा कमी झाल्याने किंवा ज्याला खर्च दाबजन्य चलनवाढ म्हणत असतो. दुष्काळ व नैसर्गिक आपत्ती आहे. ओके. आपण कधी बघतो की टमाटर किंवा जे काही कांदे आहेत ते कांद्यांचा जो काही बाजारातील जो रेट आहे तो एकदम वरती असतो किंवा एकदम खालती असतो. ओके. साधारणतः जेव्हा कांद्यांचा जो पुरवठा आहे तो बाजारामध्ये भरमसाठ प्रमाणामध्ये असेल सो अशा वेळेस काय असतं तर ते जे काही कांद्यांचा जो काही प्राईस आहे तो अतिशय खालती आलेला असतो आणि जर त्याचा जो काही पुरवठा आहे तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये असेल सो अशा वेळेस कांद्यांचा जो काही भाव आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आपल्याला दिसून येतात. ओके. त्याचप्रमाणे टमाटर किंवा इतर वस्तू व सेवांच्या बाबतीत तेच लागू होतो आणि हे जे काही आहे तर ते साधारणतः पिकांच्या बाबतीत जर आपण विचारात घेतलं तर दुष्काळ व नैसर्गिक परिस्थितीमुळे ती जी काही चलनवाढीची जी परिस्थिती आहे ती उद्भवू शकतो. त्यानंतर आहे उत्पादनात घट झाल्यामुळे. त्यानंतर अयोग्य पायाभूत सुविधा. ओके. नाशवंत वस्तूंसाठी आपण जर बाजारपेठ दूर असेल आपल्या जे काही उत्पादन क्षेत्रापासून तर अशा वेळी जर वस्तू नासलेली असेल तर आपल्याला योग्य पद्धतीने त्या पुरवठा करता येणार नाही. त्यामुळे पुरवठा कमी होईल आणि पुरवठा कमी झाल्या कारणानं मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने आपल्याला ते पुरवठा योग्य करता येणार नाही. त्यामुळे जे काही इतर किमती आहेत ते किमती वाढतील. ओके. वस्तूंच्या जे काही आधी ऑलरेडी बाजारामध्ये आहेत ते जे काही व्यापारी वर्ग आहेत ते त्या वस्तूंचे भाव वाढवून विकतील. ओके. त्यामुळे चलनवाढ होऊ शकतो. त्यानंतर आहे कामगार व मालक यांच्यात वादविवाद झाल्यास आणि निर्यातीमध्ये जर अधिक निर्यात आपण बाहेरच्या देशांना केले तर आपल्या देशामध्ये कमी त्या संदर्भाने वस्तू व सेवांचा पुरवठा होईल आणि त्यामुळे त्या निर्यातीमुळे देखील पुरवठा कमी होईल आणि त्यामुळे देखील चलनवाढ होऊ शकतो. अशा पद्धतीने मागणीजन्य व पुरवठाजन्य चलनवाढ या ठिकाणी उद्भवू शकतो. ओके. सो शासकीय खर्चातील वाढीमुळे भाव वाढ होतो का तर ऑफकोर्स होतो. खाजगी खर्चात झाल्यामुळे भाव वाढ होतो का सो हे देखील बरोबर आहे. ओके. हे दोन्ही जी कारण आहे ते मागणीजन्य किंवा मागणी ताणजन्य ज्याला डिमांड पूल इन्फ्लेशन म्हटलं जातो सो त्याची कारण आहेत. त्यामुळे वरीलपैकी दोन्ही म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत STI मुख्य परीक्षा 2022 मध्ये अलीकडे विचारण्यात आलेला प्रश्न. ट्रिप्स अंतर्गत जे काही WTOचे ट्रिप्स ॲक्ट जी काही ॲग्रीमेंट आहे त्या संदर्भाने अन्न, औषधे आणि रासायनिक उत्पादने यांना डॅश डॅश इतक्या वर्षांसाठी कॉपीराईट व इतर अधिकारांचे संरक्षण मिळते. अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. आता हे जे काही प्रश्न आहे ते आयोगाने कॅन्सल केलेलं आहे. आता का कॅन्सल केलेलं आहे तर एक लक्षात घ्या. भारतामध्ये जे काही ट्रिप्स संदर्भात जी ॲग्रीमेंट स्वीकृत केलेली आहे आणि भारताने आपल्या देशामध्ये जे काही मॅन्युफॅक्चरिंग गुड्स संदर्भाने जे ॲक्ट पारित केलेलं आहे आणि विशेषतः कॉपीराईट संदर्भात तर भारत सरकारने जारी केलेल्या कॉपीराईटच्या हँडबुकनुसार काय दिसून येतं तर सामान्यपणे 60 वर्षाच्या कालावधीसाठी एखादा किती वर्षासाठी कॉपीराईटचा अधिकार असेल तर भारत सरकारच्या कॉपीराईट संदर्भात जे ॲक्ट केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तर त्यामध्ये 60 वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो आपण पर्यायात बघितलं तर या ठिकाणी 20 वर्ष, 50 वर्ष, 30 वर्ष आणि 25 वर्ष या ठिकाणी 60 वर्षाचा उल्लेख कुठेच नाही आहे आणि म्हणून कदाचित आयोगाने यामुळे हे जे प्रश्न आहे ते कॅन्सल केलेला असावा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण निष्कर्ष काढू शकतो. ओके. मात्र जर आपण WTOचा जे काही ॲक्च्युअल ट्रिप्स ॲक्ट आहे तर त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर WTOनुसार कॉपीराईट अटी हे लेखकाच्या जीवनावर आधारित असल्याशिवाय ओके म्हणजे समजा एखादं बुक्सच्या संदर्भात असेल, पुस्तकांच्या संदर्भात असेल किंवा एखाद्या वस्तूंच्या संदर्भात जर एखाद्या व्यक्तीने शोध केलेला असेल तर तो जोपर्यंत जिवंत आहे तर तो जिवंत जीवनावर आधारित असल्याशिवाय किमान 50 वर्ष वाढवल्या पाहिजेत अशा पद्धतीने दिलेलं आहे. थोडक्यात काय तर या ठिकाणी बघू शकता अकॉर्डिंग टू द जनरल रूल कंटेंट इन आर्टिकल 7 क्लॉज 1 यामध्ये काय दिलेलं आहे तर जे काही ॲग्रीमेंट आहे ट्रिप्स ॲग्रीमेंटनुसार ओके सो त्याच्यामध्ये दिलेलं आहे की
प्रोटेक्शन ऑफ शॅल बी द लाईफ ऑफ द ऑथर अँड 50 years आफ्टर हिज डेथ. म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीने त्या पर्टिक्युलर वस्तूची शोध घेतलेली आहे आणि त्या संदर्भात त्याला जी काही मालकी हक्क मिळालेला आहे ट्रिप्स अंतर्गत, तर तो जिवंत असेपर्यंत त्याला त्या विषयीचे किंवा त्या वस्तूच्या शोधासंदर्भात मालकी हक्क राहीलच. कॉपीराईटचा अधिकार त्याच्याकडे अबाधित असेल. मात्र त्याच्या मृत्यूनंतर देखील किमान 50 वर्ष ते वाढवले जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे साधारणतः 50 वर्षापर्यंत त्याचे कॉपीराईटचे जे काही अधिकार आहे ते संरक्षित असेल. अशा पद्धतीने या ट्रिप्समध्ये ॲग्रीमेंटनुसार हे दिलेलं आहे. ओके. ॲक्च्युअल WTOच्या वेबसाईटवरून हे जे काही स्क्रीनशॉट आहे ते या ठिकाणी घेतलेलं आहे. ओके. सो दिस प्रोव्हिजन आर सप्लिमेंटेड बाय आर्टिकल 12 of the TRIPS agreement, which provides that whenever the terms of protection of a work other than a photographic work or a work of applied art is calculated on the basis of the other of the than life of natural person. ओके. सो यामध्ये देखील तेच दिलेलं आहे की 50 वर्षां एखाद्या व्यक्तीने जो शोध घेतल्याच्या नंतर त्याच्या जिवंतपणी तो जिवंत आहे तोपर्यंत आणि त्याच्या जीवनानंतर जिवंत म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर साधारणतः 50 वर्ष म्हणजे 50 वर्षापेक्षा कमी नाही इतक्या कालावधीसाठी कॉपीराईट अबाधित असेल. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो त्या संदर्भात ट्रिप्स संदर्भात जी काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही या ठिकाणी रीड करू शकता. त्यानंतर या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न असणार आहे. एकंदरीतच योजनेसंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो शेतकरी उत्पादक संघटनेला प्रोत्साहन देण्यासाठी ऑपरेशन ग्रीन्स ही नवीन योजना जाहीर करण्यात आली. ओके. ही योजना डॅश या पिकांच्या एकात्मिक विकासासाठी आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. ओके. सो जी काही ऑपरेशन ग्रीन्स योजना आहे किंवा उपक्रम आहे ते कशासाठी आहे, कोणत्या पिकांच्या एकात्मिक विकासासाठी दिलेला आहे. ओके. सो भारताच्या 2018-19 या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये ऑपरेशन ग्रीन पहिल्यांदा सुरू करण्यात आलेलं आहे. ओके. आणि याची ॲक्च्युअल जी सुरुवात आहे ते नोव्हेंबर 2018 मध्ये अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या द्वारे, ज्याला मॉस्पी म्हटलं जातं, सो या संदर्भाने किंवा या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे. या ऑपरेशन ग्रीनमध्ये काय दिलेलं आहे, तर याचे एकंदरीत ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर शेतकऱ्यांना त्यांचा मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने किंमत निश्चिती करण्यासाठी जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि यासाठी शेतकऱ्यांना ग्राहकांशी जोडून घेण्यासाठी टोमॅटो, कांदा आणि बटाटे, ओके, टॉप ज्याला म्हटलं जातं, टोमॅटो, ओनियन आणि पोटॅटो, सो टॉप उपक्रम किंवा टॉप जे काही पिकं आहेत, सो या पिकांचा संघटित विपणन करण्यावर भर देण्याचा. थोडक्यात काय, तर शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये या टॉप भाजीपाला, टोमॅटो, कांदा आणि बटाटे भाजीपाल्याचा विपणनासंदर्भात म्हणजे आदानप्रदानासंदर्भाने जे काही वस्तू व खरेदी जे काही खरेदी विक्री संदर्भात जो काही भर आहे तो यामध्ये देण्यात आलेला आहे. एकंदरीत त्याचं उत्पादन वाढवण्यासंदर्भात असेल किंवा करारबद्ध पद्धतीने ते विकण्यासंदर्भात असेल, सो अशा पद्धतीने यावर भर देण्यात आलेला आहे आणि तेच या ठिकाणी या प्रश्नात विचारलेलं आहे. ओके. सो टोमॅटो, कांदा आणि बटाटा, सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. आणि इतर इन्फॉर्मेशन ते तुम्ही बघू शकता या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण 10 प्रश्न आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही डेली MPSC क्विजबाज PYQ क्विजबाज सुरू केलेलं आहे त्यामध्ये आपण हे जे काही प्रश्न पोस्ट केलेले होते ते प्रश्न या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस केलेला आहे. ओके. आता सध्या आपण या टेलिग्राम चॅनलवर स्वतंत्रपणे जी काही क्विजबाज घेत आहोत ते सध्या तुम्ही बघू शकता. 120 आहे, ओन्ली 120, आणि तुम्ही त्या ठिकाणी एनरोल करू शकता. त्यामध्ये काय मिळेल, तर मंडे टू फ्रायडे तुम्हाला रोज 10 PYQs मिळतील टेलिग्राममध्ये सॉल्व करण्यासाठी. ओके. आणि त्याची जी काही सविस्तर PDF आहे तर त्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध असेल. ओके. शनिवारला चालू घडामोडीच्या धर्तीवर म्हणजे ज्या पद्धतीने आयोग चालू घडामोडीवर प्रश्न विचारतो त्याच धर्तीवर आपण 15 प्रश्न त्या ठिकाणी पोस्ट करतो आहोत. ओके. यूट्यूबवर विश्लेषण अवेलेबल असेल, तुम्ही कधीही बघू शकता. ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या जी काही डेली क्विजबाज आहे ते सुरू केलेलं आहे. ओके. एनरोल करायचे असेल तर त्या ठिकाणी या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही विजिट करू शकता. त्या ठिकाणी सविस्तर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. ओके. सो थांबूया या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.